ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली कृष्णा नदीपात्रामध्ये आयुर्वेन पुलापासून जवळच एक पुरुष जातीचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळले। वाहत जात असताना स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती मिळताच मृतदेहाच्या शोधासाठी अमरधाम जवळील बंधाऱ्यावर वाहणाऱ्या पाण्यातून मृतदेह सटकून हरिपूरच्या दिशेने पाण्यातून वाहत गेला, परंतु स्पेशल रेस्क्यू फोर्सने बोटीच्या मदतीने मृतदेह हरिपूर सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाहेर काढण्यात आला। अनोळखी पुरुषाचा ओळख पटली नसून रंग काळा सावळा, उजव्या हातात कडा असून डाव्या अंगठ्यामध्ये अंगठी आहे, पायातून अपंग असल्याचे दिसून येत आहे। ओळख असल्यास सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधा। स्पेशल रेस्क्यू फोर्सचे महेश गव्हाणे, शिवराज टाकळे, कैलास वडर, अमीर नदाब व सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी होते। पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे। आज दिनांक 19 रोजी सांगली कृष्णा नदीपात्रामध्ये अननोन मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्यास तिथल्या नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला फोन केला व घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स जाऊन बंधाऱ्यापर्यंत बॉडी वाहत आली। तिथून पाण्याचं प्रेशर जास्त असल्यामुळे मृतदेह बंधाऱ्यातून पुढे गेला। हरिपूरच्या एरियामध्ये जास्त पाणी असल्यामुळे तिथे गेला। तिथून पुढे बोटीच्या सहाय्याने तो मृतदेह बाहेर काढला असून सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मृतदेह बाहेर काढून सांगली सिव्हिल येथे मृतदेह पुढील तपासासाठी घेऊन आलो आहे। ओळख पटली नसून वय 42 असल्याचे अंदाजे, रंग काळा सावळा, हातामध्ये उजव्या हातात कडा आहे, डाव्या हातामध्ये अंगठ्यामध्ये अंगठी आहे, पायानं अपंग असल्याचे दिसून येत आहे। तरी कोणाच्या ओळखीचा असल्यास सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनशी कॉन्टॅक्ट करा।